नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तिरंगा इडली बनवलेली आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आपली इडली किती मऊ आणि स्पॉन्जी झालेली आहे. तर इडली बघून तुम्हाला समजतच असेल, इडली आपली किती जाळीदार झालेली आहे आणि तिरंग्याचे रंगसुद्धा खूपच मस्त आलेले आहेत. तर ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर आणि ग्रीन कलर दिसायला खूपच मस्त दिसत आहे अशी इडली. तर एक इडली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. आपली इडली अगदी जाळीदार झालेली आहे, कारण सध्या भरपूर प्रमाणामध्ये थंडी पडली आहे. तर बऱ्याच जणांचे जे थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ भिजत नाही किंवा आंबवलं जात नाही, अशा बऱ्याच तक्रारी असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. थंडीचे दिवस असून सुद्धा जे इडलीचं पीठ आहे ते आपलं खूप छान असं भिजलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघा, मी तांदूळ घेतलेला आहे. तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने आपल्याला 3 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर छोट्या वाटीने घ्या किंवा ग्लासने सुद्धा माप घेऊ शकता. इथे मी वाटीच्या मापाने 3 वाटी तांदूळ घेणार आहे. तांदूळ जो आहे तो आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे किंवा तुम्ही राशनचा तांदूळ सुद्धा वापरला तरी चालेल. तर आपल्याला कोणता नवा तांदूळ वापरायचा नाही. आता इथे मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे. त्यासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. तर ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. 3 वाटी तांदूळसाठी आपल्याला अर्धी वाटी उडदाची पॉलिश केलेली डाळ वापरायची आहे. तर बघा, इथे आपण या वाटीच्या मापाने हे प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याच्या मापाने हे प्रमाण घेऊ शकता. 3 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ आणि 1 वाटी आपण पोहे घेतलेले आहेत. हे जे पोहे आहेत, आपण जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत. तर पोहेसुद्धा आपण चांगले निवडून घेतलेले आहेत. आणि आता 1 वाटी आपण पोहे घेतलेले आहेत. तर हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. इथे बघा, डाळ, तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर यामध्ये महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये आपण डाळ तांदूळ धुले त्यानंतर 1 चमचा मेथीसुद्धा यामध्ये भिजत ठेवली होती. तर थंडीच्या दिवसामध्ये जे पीठ आहे ते छान असं फर्मेंट होत नाही, म्हणून यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मेथी भिजत ठेवायची आहे. त्यामुळे आपलं इडलीचं जे पीठ आहे ते छान असं आंबवलं जातं आणि इडलीसुद्धा अगदी स्पॉन्जी तयार होते. तर 2 ते 3 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी हे मिश्रण जे आहे ते भिजत ठेवलं होतं. तर डाळ, तांदूळ आणि मेथीसुद्धा छान अशी आता भिजलेली आहे. पोहेसुद्धा आपण स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते. तर पोहेसुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत. आता हे सर्व आपण मिश्रण जे आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहेत. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण डाळ तांदूळ वाटून घेणार आहेत. तर 2 ते 3 पळी आपल्याला यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं आहे. तर यावर जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही. तर याच पाण्यामध्ये आपण हे इडलीचं पीठ वाटून घेणार आहेत. पाण्याला सुद्धा थोडासा आंबटपणा आलेला आहे. तर त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते भिजायला चांगली मदत होते. डाळ तांदूळ टाकून घेतला आहे आणि आता आपण पोहेसुद्धा टाकून घेणार आहेत. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे जे बॅटर आहे ते आपण स्मूथ असं वाटून घेणार आहेत. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता याचं आपल्याला स्मूथ असं बॅटर वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर तुमची इडली अजिबात बिघडणार नाही. इथे बघा, हे बॅटर आपण आता वाटून घेतलेलं आहे आणि हातावर सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. तर बघा, एकदम स्मूथ असं बॅटर आपण वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जे राहिलेले डाळ, तांदूळ आणि पोहे आहेत ते सुद्धा आपण वाटून घेणार आहेत. तर इथे मी एका स्टीलचा डब्बा घेणार आहे. तर बघा, आपलं पीठ जे आहे ते छान असं वाटून झालेलं आहे. अगदी घट्ट असं पीठ तयार आहे. आता हे वाटलेलं पीठ आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेणार आहेत.
इथे मी एक मोठा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर मोठ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ भिजवू शकता. आता वाटलेलं बॅटर आपण या डब्यामध्ये काढून घेणार आहेत आणि अशा प्रकारे जे बाकीचं डाळ, तांदूळ आणि पोहे आहेत ते सुद्धा एकदम स्मूथ असं वाटून घेणार आहेत. इडलीचं पीठ भिजवत असताना आपल्याला मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे, कारण त्यामुळे पीठ जे आहे ते छान असं भिजलं जातं. छोट्या भांड्याचा आपल्याला वापर करायचा नाही. इथे बघा आपण एक घाना वाटून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचं सुद्धा डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत. तर इथे आपलं डाळ तांदूळ आणि पोहे जे आहेत ते छान असे वाटून झालेले आहेत. आता दुसरी टिप्स म्हणजे आपण यामध्ये मीठ टाकणार आहेत. मिठामुळे सुद्धा इडलीचं जे पीठ आहे ते सुद्धा फर्मेंट व्हायला मदत होते. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलं की चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता बघा चांगलं फेटून घ्यायचं आणि आता हे जे पीठ आहे ते आपण असंच रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहेत. तर डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा जो डब्बा आहे तो आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचा आहे किंवा तुम्ही याला एखादा गरम टॉवेलसुद्धा किंवा छोटंसं ब्लँकेट जे आहे ते सुद्धा कव्हर करून एखाद्या गरमीच्या ठिकाणी ठेवू शकता. कारण त्यामुळे जे आपलं इडलीचं पीठ आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते. किंवा तुम्हाला तसं जरी करायचं नसेल तर तुम्ही एखादं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि हा डब्बा त्या गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे. तर इडलीचं पीठ पटकन भिजलं जातं. तर बघा इथे आपलं इडलीचं पीठ छान असं भिजून तयार झालेलं आहे. आता आपण याची इडली बनवणार आहेत. तर मी तिरंगा इडली बनवणार आहे. त्यासाठी 2 टोपामध्ये अलग अलग पीठ काढून घेणार आहे. तर एका वाटीमध्ये आपण पीठ काढून घेतलं आणि दुसऱ्यासुद्धा वाटीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. तर मीठ थोडंसं कमी होतं म्हणून आपण अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मीठ टाकलं की परत हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला फूड कलर वापरायचा आहे. इथे मी ग्रीन कलर वापरलेला आहे आणि ऑरेंज कलर वापरलेला आहे. आता जर तुम्हाला फूड कलर वापरायचाच नसेल तर तुम्ही इथे ग्रीन कलरसाठी जे आपली पालकाची भाजी असते तीसुद्धा त्याचा ज्यूससुद्धा वापरू शकता आणि ऑरेंज कलरसाठी तुम्ही जे गाजर असतं त्याचंसुद्धा मिक्सरला एकदम गाजर बारीक फिरवून त्याचा ज्यूस करून टाकू शकता. तर कलर टाकलं की चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण ऑरेंज कलर छान असा मिक्स करून घेतला आहे. तर बघा रंग किती मस्त आलेला आहे. अशाच प्रकारे आपण जे ग्रीन कलर आहे ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आता इडलीच्या प्रत्येक प्लेटला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा प्लेटला तेल लावून घेणार आहेत. आणि आता इडलीचं जे बॅटर आहे ते प्रत्येक प्लेटमध्ये आपण टाकून घेणार आहेत. तर एका प्लेटमध्ये मी ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि एकीकडे गॅसवरती मी इडलीचं जे भांडं आहे त्यामध्ये पाणी टाकून पाणी उकळवून घेतलेलं आहे. आता आपण इथे ऑरेंज कलरचं भांडं ठेवलेलं आहे. तर आता आपण ऑरेंज कलरचं प्लेटसुद्धा ठेवून घेणार आहेत. एका प्लेटमध्ये मी ऑरेंज कलरचं बॅटर टाकलं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ग्रीन कलरचं बॅटर टाकले आहे आणि तिसऱ्या प्लेटमध्ये मी व्हाईट कलरचं बॅटर टाकलेलं आहे आणि जी आपली चौथी प्लेट आहे त्यामध्ये आपण सर्व कलरचे बॅटर टाकलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी एक 10 ते 12 मिनिटासाठी ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. आता बघा आपली इकडे इडली वाफवत आहे तोवर आपण चटणीसुद्धा बनवून घेणार आहेत. आता बघा एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. इडली आपली छान अशी शिजलेली आहे. आता गॅस आपण बंद करून घेणार आहेत आणि हे जे प्लेट आहे ते आपण खाली काढून घेणार आहेत. तर बघा आपली इडलीला रंग किती मस्त आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसत आहे. तर ही जी इडली आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण ही डिमोल्ड करून घेणार आहेत. थंड झाल्यावर ती व्यवस्थित निघते. तर गरम असताना ही इडली आपल्याला काढायची नाही. तर इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व जे इडली आहे ते काढून घेतलेली आहे
आणि तिरंगा रंगसुद्धा खूपच मस्त आलेला आहे. तर बघा इथे आपण तिरंगा इडली बनवून तयार आहे. थंडीचे दिवस असूनसुद्धा आपली इडली अगदी जाळीदार झालेली आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायलासुद्धा खूपच चविष्ट झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये अशा प्रकारची इडली नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.